तर हे ट्रेडिंगचा जो माझा एक प्रश्न बरोबर. आहे तो की सेन्सेक्स तो सतत वर खाली जात असतो. बरोबर. कधी 1000 पॉइंट्सनी पडतो, कधी 1000 पॉइंट्सनी वर जातो. बरोबर. त्याचं कधी कारण सांगितलं जातं की बरोबर. रशिया आणि युक्रेनचं युद्ध बरोबर. असेल की मध्य गल्फ कंट्री बरोबर म्हणजे जे मध्ये चालू आहे समजा बरोबर. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध असेल बरोबर. किंवा भारत पाकिस्तानचं मध्ये झालेलं युद्ध असेल, याचं आणि व्यवसायाचा काय संबंध आहे पहिली गोष्ट. हां. आणि दुसरी गोष्ट जागतिक जे काही स्थित्यंतर होतात त्याचे परिणाम आणि मुख्यतः राजकीय. हं. म्हणजे समजा आपलं देशामध्ये निवडणुका आल्या, बरोबर. सरकार बदललं, जसं ट्रम्प सरकार आलं हं, तिथं, हं, तर तिथला सेन्सेक्स खाली गेला. हं. नेमकं राजकीय भूमिका किंवा राजकीय स्थित्यंतर बरोबर. किंवा युद्ध याचा संबंध शेअर मार्केटशी का लावला जातो? एक सिंपल गोष्ट एक सांगतो आपल्या ह्याच्यामध्ये, की अ, दक्षिण मुंबईमध्ये जे टॅक्सीवाले आहेत, अच्छा. बरोबर? तर ते बघतात आज संध्याकाळी सेन्सेक्स जर प्लसमध्ये असेल, अच्छा. तर ते बोलतात आज आम्हाला चांगली भाडी मिळेल. हो. बरोबर. आणि जर सेन्सेक्स प्लसमध्ये असेल, तर ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इथे खाली येऊन थांबतात. अच्छा. कारण आज जर लोकांनी पैसे कमवले असतील, तर कदाचित तो जो तिथे काम करणारा आहे किंवा जो ब्रोकर आहे किंवा काय आहे, तर तो अंधेरीला राहत असेल, ठाण्याला राहत तो असेल, टॅक्सीने तर जाईल. तो टॅक्सीने घरी जाईल. नाहीतर लोकल वापरू बरोबर. शकतो. ओके. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, अच्छा, चांगलं की उदाहरण आहे. सांगायचं तात्पर्य आहे, की बाजारातले जे चढ-उतार आहेत. चढ आज उतार. जर समजा रिलायन्सचा रिझल्ट लागला आणि बरोबर. रिलायन्सचा रिझल्ट समजा 100 करोड प्रॉफिटचा येणार होता आणि तो जर आला 200 करोड प्रॉफिटचा, तर हा 100 करोड प्रॉफिट म्हणजे गुंतवणूकदाराच्या खिशात पैसा हा खेळणार आहे किंवा त्यांना डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर सेन्सेक्स म्हणजे काय? सेन्सिटिव्ह इंडेक्स. म्हणजे आज बोललं जातं, की 9:15ला मार्केट चालू होतं, पण ॲक्चुअल ट्रेडरसाठी, ॲक्चुअल ब्रोकरसाठी तो सकाळी 7 वाजल्यापासूनच जागतिक न्यूज घेऊन बसला असतो बरं. इथे. कारण जर उद्या फेडरल रिझर्व्हमध्ये जर समजा तिथे त्यांनी काही रेट कट केले, तर तो जो पैसा फॉरेन इन्व्हेस्टरचा फिरतो, अच्छा. मग तो भारतात येणार का? बरोबर. ह्याच्यामुळे शेअर बाजार हा सेन्सिटिव्ह इंडेक्स यासाठीच बोललं अच्छा. जातं, सेन्सिटिव्ह की इंडेक्स. तिथे डोनाल्ड ट्रम्प काल रात्री काय बोलले, तर त्याचा परिणाम इथे बघायला मिळतो. नक्की, नक्की. विको म्हणजे एक सांगायला आवडेल, की विको कंपनीचे पेंढारकरांना मला भेटण्याचा योग आला होता 2013-14 मध्ये आणि जस्ट मी त्यांना बोलताना विचारलं, की एवढी तुमची चांगली कंपनी आहे, पण शेअर बाजारात लिस्टेड नाहीये. बरोबर. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, की माझी कंपनी छोटी राहिली तरी चालेल, पण कुठे अमेरिकेत काहीतरी होणार आणि त्यामुळे माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन कमी होणार. हं, हं. बरोबर. म्हणून मला शेअर बाजारामध्ये यायचं नाहीये. हं. पण सांगायचं तात्पर्य आहे, की शेअर बाजार म्हणजे आज जगामध्ये जे अर्थकारण झालंय त्याचा आरसा म्हणजे शेअर बाजार. नाही, आता तुम्ही ते विकोचं उदाहरण सांगितलं म्हणून मला त्याच्यात एक विषय पुढे न्यायचा आहे, हं. की आता एक नवीन स्टार्टअपचं फॅड आलेलं आहे बरोबर. आणि नंतर आय-पी-ओ काढायचा स्वतःचा. हां. नवीन आय-पी-ओ लॉन्च करायच्या. बरोबर. हे जे आलेलं आहे, हे ओव्हर व्हॅल्यूड गोष्टी सुरू आहेत. म्हणजे बरोबर. आय-पी-ओ नोंदवताना सुद्धा ओव्हर व्हॅल्यूड दाखवतात. बरोबर. स्टार्टअपचं सुद्धा ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि त्याच्यावर तुम्ही काही लेखमाला चालवली होती. हो, हो. लोकांच्या ह्याच्यातनं फसवणूक होती असं वाटतं तुम्हाला? बरोबर आणि लोकं काय होतात फोमो फॅक्टरमध्ये आहेत. अच्छा. फोमो म्हणजे काय? एखादा मूव्ही आला, सगळेजण बघायला जातात, स्टेटस टाकतायत, मग ही फॅमिली गेली बघायला, मग मला पण जायचंय. बरोबर. बरोबर. हे लोकांचं एक आलेलं आहे इथे. मग तसंच जेव्हा एखादा आय-पी-ओ होतो, तर लोकांना वाटतं ही संधी माझ्याकडून सुटते की काय? बरोबर. मग त्याच्यामुळे काय, की ही संधी घेतली पाहिजे. आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्टमेंट ही संधी आहे. पण खरंच ह्याच्यामध्ये पण जगातला श्रीमंत व्यक्ती प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेट परत बोलतात, की एखादं बाळ जन्माला येणार आहे, तर ते जन्माला यायच्याच आधी मी कसं सांगू हे खेळाडू होणार आहे, की आर्टिस्ट होणार आहे, की काय होणार आहे? त्याचं करिअर पुढे काय असणार? बरोबर. मग आय-पी-ओ तसं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढा डीप स्टडी आहे का? बरोबर. बरोबर. म्हणजे सिंपल त्या सांगायचं सेक्टर वाईज जे असतात. समजा. बरोबर. मग त्याच्यामध्ये मी सांगेल एक बदमाश कंपनी म्हणून मूव्ही आला होता. हं. आणि त्या मूव्हीमध्ये ते वेगवेगळे फ्रॉड दाखवलेले आहेत. बरोबर. तर ते एक मित्र असतात, तर ते काय करतात, की फ्लॅट घेतात, खरेदी करतात 10 लाखाला आणि फ्लॅट नाही प्लॉट आणि 10 लाखाला खरेदी करतात. त्यांच्यातला एक मित्र तो घेऊन 15 लाखाला खरेदी करतो. बरोबर. दुसरा येतो ते 20 लाखाला खरेदी करतो. म्हणजे इंटरनल ओव्हर ट्रान्झॅक्शन प्राइसिंग. बरोबर ओव्हर प्राइसिंग. आत्ताच्या घडीला आय-पी-ओमध्ये हेच झालंय, की विश्वासार्हताच राहिलेली नाहीये आणि जे गुंतवणूकदार आता जर समजा शेअर म्हणजे काय, की मला कोणतरी पार्टनर पाहिजे जो माझ्या कंपनीमध्ये पैसा लावेल. पण आज झालं असं आहे, की ₹10 चीच गोष्ट ₹1000 ला विकली काढली जाते म्हणजे त्यालाच मूर्ख बनवलं जातंय. बरोबर, बरोबर.
म्हणजे म्हणजे बोलतात ना, फ्रीमध्ये एखादी गोष्ट भेटते तर तुम्हीच कस्टमर आहात, तुम्हीच प्रोडक्ट आहात त्यामध्ये. तर इथे ओव्हर व्हॅल्युएशन होतंय. त्यामुळे नॉर्मल गुंतवणूकदारांनी पहिलं हे जाणून घेणं गरजेचं आहे. जर समजा मला आज मोबाईल घ्यायचा आहे बाजारात जाऊन, तर एक 15,000 मध्ये पण चांगला मोबाईल येतो. iPhone 1.5 लाखाला भेटतो. बरोबर. पण iPhone हा जगातला नंबर 1 ब्रँड आहे. म्हणजे Apple हा ब्रँड आहे म्हणून मी ते ₹1.5 लाख देतोय. जसं आज इनोव्हा 30-40 लाखाला भेटते. बरोबर. बरोबर. पण डिफेंडर घ्यायची झाली तर मला 90 लाख हे जस्टिफिकेशन आहे, हां. की ही गाडी कायला मिळते. पण हे इथे जस्टिफिकेशन लोकांना माहिती नाहीये आणि मग सामान्य लोकांच्या माथी हे शेअर्स मारले जातात. आता हे जे स्मॉल कॅब, हं. मिड कॅब हं. आणि अजून ते काय असतं तुमचं? बरोबर. ते काय नेमकं कसे सेक्टर आहे ते? स्मॉल कॅब, मिड कॅब आणि त्याच्यानंतरचं हां. कसं असतं? ह्याच्यावर जाण्याआधी मी एक सांगेन, की जी मला त्याच्यामधून एक हे मिळाला, की ह्या शेअर बाजारामध्ये करताना मी लॉसमध्ये गेलो. अच्छा, तुम्ही बरोबर. लॉसमध्ये मी गेले. लॉसमध्ये कारण मी ट्रेडिंगच करत होतो. खरं. रोज उठून शिकारीला जायचो. रोज बरोबर. कॉम्प्युटरवर बसायचं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये नुकसानीत गेलो. कारण नियम नव्हते, काय नव्हते. त्यानंतर कमोडिटीमध्ये आलो. कमोडिटीमध्ये चांगला पैसा कमवला आणि तो जो पैसा कमवला इथे, तेव्हा परत पैशाची धुंद आली. धुंदी आली. धुंद नाही, धुंदी आली आणि मग काहीही घ्या. एका वेळेला 50,000, 20,000 रुपयाची शॉपिंग करा. बापरे. मग तेव्हा लक्षात आलं, की एक रतन टाटांचं वाक्य मी 2012 मध्ये ऐकलं आणि त्या त्या ह्याच्यामध्ये असं होतं, की म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये काय करायचंय? तर आज अमेरिकेत काय चाललंय ते बघा. पुढच्या 5 ते 10 वर्षात ते भारतामध्ये येणार आहे. आपण 5-10 वर्ष अमेरिकेपेक्षा मागे आहे. बरोबर. आता तो डिफरन्स खूप कमी झालेला आहे. अच्छा. ते 1-2 वर्षावरच आलेलं आहे आता अच्छा, बरं. इथे. असा एवढा ही 2012 ची गोष्ट बघ. ओके. मग तेव्हा मी थोडं ॲनालिसिस केलं, की मी आता ट्रेडिंग करतोय इथे. तेव्हा आपल्याकडे काही नव्हतं. तेव्हा 14-15 लाखाचा लॉस झाला. आता आपल्याकडे 50-40 लाख रुपये आहेत मी आणि माझा पार्टनर पकडून. इथून पुढचा लॉस आपण सहन करू शकतो का? बरोबर. बरोबर. मग तेव्हा लक्षात आणि तेव्हा हे रतन टाटांचंही आलं. मग तेव्हा लक्षात काय म्हणले होते रतन टाटा? रतन टाटा हे बोलले होते, की तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे भविष्यात काय करायचंय पुढच्या 10 वर्षात. तर अमेरिकेत त्या क्षेत्रात काय चालू आहे ते बघा. अॅनालिसिस केलं पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याचा. बरोबर. म्हणजे पहिलं तर त्यांनी सांगितलं, की अमेरिकेत काय चालू आहे ते बघा आणि मग तेव्हा मी बघितलं, की अमेरिकेमध्ये शेअर बाजार कसा चालतोय. बरं. तिथे गुंतवणूकदार कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतायत. तर तेव्हा लक्षात आलं, की अमेरिकेमध्ये जर एखाद्याला ट्रेडर बनायचंय, तर त्याला 2 एक्झाम द्याव्या लागतात. अच्छा. बरोबर. आपण इथे काय करतो, लोकांचे पैसे घेतो आणि डायरेक्ट त्यांना ट्रेडिंगमध्ये टाकतोय इथे. आणि दुसरी गोष्ट लक्षात आली, अमेरिकेमध्ये वेल्थ मॅनेजमेंट आपल्याकडे अशी परीक्षा आहे का आता? अजून नाहीये, पण नाही. आत्ताच गेल्याच महिन्यात आलेल्या आरबीआयच्या सर्क्युलर ओके. सेबीच्या सर्क्युलरनुसार त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि 1-2 वर्षामध्ये आपल्याकडेही त्या एक्झाम येतील.